श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांनी स्वामीचरित्र सारामृत हे शेवटपर्यंत ऐकावे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि चला तर आपल्या 10व्या अध्यायाला सुरुवात करते. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ अस्तिपे हावरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदी, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोणी आपणा पुढे येते. पाहोनिया स्वप्ने एशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेकशस्त्रे सोडावा सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी. गरदार सोडूले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हारराव दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्ती तैसेची. परितया आम्ही संतती, म्हणून या उदिग्र चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणे. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकररावाचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. 19 वरासी आनंदले मानसी. आता सांगता कांतेसी, तेही चित्ती तो संतोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसरली. पूर्णरत्न मल्हारराव दीक्षित आनंदवन. संस्कार केले यथाविधी. चिदंबर नाना विमान ठेविले तया लागून. शुक्लपक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री आले निपुण. निगूढ शिक्षा व्याकरण. काव्य व्यग्र पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागून आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्रवंता. गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विसीम झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगुद्धार अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसविले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते राव बाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करती, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्याची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आली धावून. म्हणती दक्षिणांशी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजींची वृत्तांत कर्णोपकनी झाला श्रुत. म्हणती हे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलली. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला. असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणितो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढविण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णी अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे एकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भजन जन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. मित्रमैत्रिणींनो, हा होता अध्याय 10वा. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.